नागपुरात तब्बल 12,000 घरांमध्ये डेंग्यू आढळलाय। जून ते जुलै दरम्यान मनपाने शहरातील तब्बल 2,85,000 घरांमध्ये सर्वेक्षण केलं। डासांमुळे उद्भवणाऱ्या आजारांच्या नियंत्रणासाठी मनपाने झोन स्तरावर नियोजन सुरू केले। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर पावसाचं पाणी साचतं आणि ते पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये गेले, त्यामुळे शेतांना तलावाचं स्वरूप आले। तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। सिंदखेड आणि लोणार परिसरात पडणाऱ्या पावसाचं पाणी समृद्धी महामार्गावर उतरले आणि ते शेती पिकांमध्ये नुकसान करतंय। कुठल्याही नाल्या बांधल्या नसल्याने हा त्रास होतोय असं शेतकरी म्हणतात। बुलढाण्यामध्ये हातात कोयते घेऊन शहरात दहशत माजवणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली। त्यांच्याकडचा धारदार कोयता जप्त करत विविध कलमांवर गुन्हे दाखल केलेत। अमरावतीत महिला पोलीस कर्मचाऱ्याची घरातच हत्या झाली आहे। हत्येचं कारण कळू शकलेलं नाही, तरी हत्या गळा दाबून करण्यात आली। फ्रेझरपुरा पोलीस पुढचा तपास करत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।